आणि यानंतरची बातमी आहे कॉकरोच जनता पार्टीची। ज्या कॉकरोच जनता पार्टीने गेल्या आठवड्याभरापासून सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकूळ घातलाय, त्याच कॉकरोच जनता पक्षाची वेबसाईट ही हॅक केली गेल्याचा आरोप अभिजित दिपके यांनी केलेला आहे। ही वेबसाईट बंद झाल्याचं अभिजित दिपके सांगतात। सरकारने आमची वेबसाईट बंद पाडली असा आरोप त्यांचा आहे। 10 लाख सदस्यांनी या वेबसाईटवरती नोंदणी केली होती आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली। त्या संदर्भातल्या एका याचिकेवर 6 लाख सदस्यांची स्वाक्षरी नोंद झाल्याचं अभिजित दिपकेंचं म्हणणं आहे। सरकारला कॉकरोच जनता पार्टीची इतकी भीती का वाटते असा सवालही दिपके यांनी विचारला। आणि इतकंच नाही तर कॉकरोच जनता पार्टीचं सोशल मीडिया अकाउंट सुद्धा हॅक झाल्याची माहिती अभिजित दिपकेंनी दिली आहे। इंस्टाग्रामवरती भाजप आणि काँग्रेसला मागे टाकत या कॉकरोच जनता पार्टीनं 2 कोटी फॉलोअर्सचा टप्पाही ओलांडलेला आहे। तर कॉकरोच जनता पार्टीचा सोशल मीडिया हॅक करणं म्हणजे केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करणं अशी टीका नाना पटोले यांनी सरकारवर केली आहे। जो काही रिपोर्ट मला आला की आयबीनी नरेंद्र मोदींना सांगितलं की हा उद्रेक होऊ शकतो आणि हा उद्रेक थांबवण्यासाठी याला ब्लॉक केलं पाहिजे अशा पद्धतीची माहिती प्रधानमंत्र्याला दिली गेली आणि त्याच्यानंतर हा निर्णय केलेला आहे। हा किती दिवस उद्रेक थांबवतील? लोकांमधला उद्रेक आयबीने त्यांना सांगावा, मग शेतकरी असेल, तरुणांचा असेल, गरिबांचा असेल, बेरोजगारांचा असेल, उद्रेक आयबीने सांगावं की देशात आता भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदीच्या विरोधात मोठा उद्रेक सुरू झालेला आहे आणि या उद्रेकाचा केव्हाही स्फोट होऊ शकतो। नुसतं कॉकरोच जनता पार्टीचं सोशल मीडियाचं अकाउंट बंद करून हा प्रश्न सुटणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।